निगडीतील भक्तिशक्ती चौक परिसरात सुमारे 90 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या सर्कल पुलाच्या अंडरपासचा काही भाग अतिवृष्टीमुळे खचल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष चेतन पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। घटनास्थळी पाहणी करत त्यांनी संबंधित ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। अवघ्या 5 वर्षात पूल खचणे हे निकृष्ट दर्जाच्या कामाचे द्योतक असल्याचा आरोप त्यांनी केला। या कामात भ्रष्टाचार झाल्याची शक्यता व्यक्त करत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली। तसेच संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल न झाल्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे गट रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा शहराध्यक्ष चेतन पवार यांनी दिलाय। तर आपण पाहिलं गेले 3 दिवस हा मुसळधार पाऊस कोसळत आहे सगळीकडे, परंतु अक्षरशः स्मार्ट सिटीचे म्हणजे जे खरं रूप आहे ते आज सर्व नागरिकांना पाहायला मिळते। स्मार्ट सिटीच्या नावाखाली जो भ्रष्ट कारभार या सर्वांनी केलेला आहे तो आज आपल्याला पाहावयास मिळतोय। सुमारे 90 कोटी रुपये खर्च करून या ब्रिजची उभारणी केली होती, परंतु आपण जर या ठिकाणी पाहिलं तर त्याची काय अवस्था झालेली आहे। 5 वर्षाची हमी या ब्रिजसाठी घेतली गेलेली होती, परंतु आपण जर पाहिलं तर आज या ठिकाणी काय वस्तुस्थिती आहे ते आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे ही तुमची स्मार्ट सिटी आहे का? स्मार्ट सिटीच्या नावाखाली आजपर्यंत जो भ्रष्टाचार केला, जो पैसा गोळा केला, तो यासाठी केला होता का? उद्या या इथनं म्हणजे सर्वांचं श्रद्धास्थान असलेले तुकाराम महाराजांच्या पालखीचं आकुर्डी या ठिकाणी सायंकाळी मुक्काम असतो आणि या ब्रिजवरनं आणि आजूबाजूच्या या इथनं सुमारे किमान 4 ते 5 लाखाच्या पुढे पब्लिक या ठिकाणी जाणार। ही तुमची स्मार्ट सिटी पाहणार आहे का? याच्यासाठी तुम्ही 8 तास केला होता का? म्हणजे तुम्हाला फक्त पैसे खायचे हेच नाही। आपण पूर्ण पिंपरी चिंचवड शहरात जरी पाहिलं, दापुडी भागात काल जर पाहिलं, आजूबाजूच्या सर्व परिसरात पाहिलं, आज इथनं थोडे हाकेच्या अंतरावरती गेलं तर बजाज कंपनीच्या समोर देखील आज गुडघाभर पाणी त्या ठिकाणी साचलेलं आहे। म्हणजे ही तुमची स्मार्ट सिटी आहे का? आज तुम्ही वारकऱ्यांना हे दाखवणार आहे का सर्वांना? म्हणजे या तुमच्या स्मार्ट सिटीचा प्रचार करणार आहे सगळीकडं। अजून कशा तुम्हाला पैसे खायचे कमी आहेत। आज जर समजा हा ब्रिज अजून जास्त प्रमाणात जर कोसळला गेला तर उद्या वारकरी या ब्रिजवरनं जाताना त्यांचं भवितव्य काय? आता पाहायला गेलं तर हे भक्तिशक्ती इथलं श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज या नावाने हा ब्रिज बनवलेला आहे। यावरती काय प्रतिक्रिया? खरं तर आपण पाहिलं ज्यावेळेस आपण पिंपरी चिंचवड शहरात प्रवेश करतो, भक्ती आणि शक्तीचं शिल्प म्हणून त्या ठिकाणी मोठ्या दिमाख्यात ते आपण उभारलेलं आहे। परंतु आपण जर थोडं पुढं आलं, हा ब्रिज पाहिला, मी मागाशी सांगितलं की सुमारे 90 कोटी 92 लाख रुपये खर्च आतापर्यंत या ब्रिजला झालेला आहे आणि त्याची वस्तुस्थिती आपण पाहतात। अक्षरशः तळवडे गावाकडे जाणारा रस्ता देखील खाली चिखलमय झालेला आहे। अजून देखील प्रशासनाचं या ठिकाणी लक्ष नाहीये। तात्पुरत्या स्वरूपात गाळ काढण्याचं काम चालू आहे, परंतु याच्यावरती काय उपाययोजना करता येईल त्याकडे त्यांचं लक्ष नाहीये। यादा कदाचित याचा देखील निधी काढून ते खायला कमी करणार नाहीये। आपण आता म्हणाला की 90 कोटी रुपये खर्च करून हा पूल उभा करण्यात आलेला आहे आणि कालच्या पावसामध्ये ही अवस्था ह्या पुलाची अशी झालेली आहे। शिवसेना शहर अध्यक्ष म्हणून आपली काय भूमिका असेल? त्यांनी हे काम घेतलेलं आहे, काम केलेलं आहे। आता आम्ही इथनं पुढे लगेचच निगडी पोलीस स्टेशनला या संदर्भात पत्रव्यवहार करणार आहोत आणि जोपर्यंत प्रशासन याची दखल घेत नाही आणि जोपर्यंत हे जे ठेकेदाराला जे काम दिलं होतं त्या ठेकेदारावरती व त्या कंपनीवरती जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। वेळोप्रसंगी जसं मागच्या वेळेस पण देखील महापालिकेच्या विरोधात आम्ही जागर मोर्चा काढला होता, त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी जर आमची दखल घेतली नाही तर 100% शिवसेना या विरोधात सुद्धा रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही। आपण जर पाहिलं स्मार्ट सिटीचा आव आणून यांनी किती भ्रष्टाचार केलेला आहे। आपण जर पाहिलं तर 3 दिवस या शहरात पाऊस, हे सर्वत्र महाराष्ट्रात देखील पाऊस पडतोय, पण या शहराची परिस्थिती जर आपण 3 दिवसाखातीर पाहिली तर आपल्याला जाणवल की जो BRT रोड बनवलेला आहे, तातवडे औंध BRT रोड देखील बनवलेला आहे, गुडघाभर पाणी साचल एवढं त्या ठिकाणी पाणी हे झालेलं आहे। लोकांच्या खरं तर जीवाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। आपण दापुडी भागात जर पाहिलं तर लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। म्हणजे आज अशी कुठलीच या पिंपरी चिंचवड शहरामधली वाडी वस्ती नाहीये तिथे पावसाचं थैमान झालेलं नाही। याला जबाबदार फक्त आणि फक्त
चालू प्रशासन आणि हे भ्रष्ट नेते आहेत सगळे. आम्ही या अगोदर देखील सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला निवेदन दिलं होतं की आपण नाल्यांची सफाई करा म्हणून, परंतु त्यांनी त्या ठिकाणी देखील त्याच्यावरती दुर्लक्ष केलेलं आहे. यांना फक्त ज्या जिथं पैसा खायला मिळेल त्या तिथलेच कामं फक्त ही करतात आहेत. बाकी सर्वसामान्य जनतेशी ही एक प्रकारची फसवणूक करतात आहेत. काय मागणी असणार आहे आपली प्रशासनाला? आम्ही तर आता क्लिअर सांगितलं की जोपर्यंत याची दखल प्रशासन घेत नाहीये, जोपर्यंत या ठेकेदारावरती गुन्हा दाखल करणार नाही आहेत, आम्ही आज निगडी पोलीस स्टेशनला निवेदन देणार आहोत. निवेदन दिल्यानंतर जर त्या ठिकाणी त्यांच्यावरती कारवाई नाही झाली तर 100% शिवसेना त्यांच्या स्टाईलमध्ये रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही.